गोडाधोडाचा पदार्थ करायचा ना तर माझं मन अगदी फुलूनच येतं आणि त्यातल्या त्यात खीर करायची म्हटलं तर अगदी जिव्हाळ्याचाच प्रश्न. इथे मी बारीक शेवयाची खीर केलेली आहे. चला तर आज मी तुमच्याशी तीच शेअर करणार आहे. एखादं खोलगट असं भांडं घ्यायचं, त्यामध्ये 2 चमचे 2 टेबलस्पून तूप टाकायचं. त्यावरतीच हे जे बॉम्बिनोचे बारीक शेव येतात ना खिरीचे, तर ते बारीक शेव चुरून घ्यायचे आणि तुपावरती 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचे. साईड बाय साईड 10 ते 12 काजू खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत. ह्या शेव परतत असतानाच त्याच्यामध्ये काजूची पावडर टाकून द्यायची. थोडेसे बदामही टाकलेले आहेत आणि काही मनुका. जे तुम्हाला ड्रायफ्रुट्स आवडत असतील ते ड्रायफ्रुट्स तुम्ही इथे ॲड करू शकता. तर आता हे शेव भाजत असतानाच हे सर्व ड्रायफ्रूट त्यामध्ये टाकून द्यायचे, म्हणजे तेही छान असे तुपावरती परतून निघतात. तर बघा 2-3 मिनटं शेव अगदी बारीक गॅसवरती भाजायचे आहेत, नाही तर खालून लागू शकतात. आता गरम गरम उकळतं दूध, 1 लिटर दूध ह्यामध्ये ओतून घ्यायचं. शेव भाजल्यानंतर सावकाशपणे ओतायचं आहे, कारण की शेव हे अगदी गरम आहेत आणि त्यावरती दूध टाकल्यानंतर ते पटपट पटपट बाहेर उडून येतात. तर बघा अगदी सावकाशपणे थोडं थोडं दूध टाकायचं. साधारण 1 लिटर दुधाची मी ही खीर बनवलेली आहे. तर आता हे दूध टाकल्यानंतर चांगले शेव त्याच्यामध्ये परतून घ्यायचे आणि एक उकळ फुटू द्यायची आहे. उकळ फुटल्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये साखरपुडे ॲड करायचे. पण त्याआधी इथे मी थोडंसं दूध साईडला काढून ठेवलं होतं, त्यामध्ये काही केसरच्या काड्या ॲड करून टाकल्या होत्या. केसरला छान बघा असं दुधामध्ये केसरचा रंग उतरलेला आहे. हे केसरवालं दूध ह्या पूर्ण खिरीमध्ये आपल्याला टाकून घेतलेलं आहे आणि ते आता ढवळून घ्यायचं आहे. आता बघा छान अशी उकळी फुटलेली आहे दुधाला. आता हे उकळी फुटल्यानंतर साधारण 15 टेबलस्पून साखर मी इथे घेतलेली आहे. अगदी बरोबर गोडीला परफेक्ट अशी ही खीर बनते. छोटे जे आपले चमचे असतात पोहे खाण्याचे, ते मी 15 टेबलस्पून इथे 14 ते 15 टेबलस्पून आपल्याला काय करायचे आहे, साखर घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये टाकायची आहे. थोडीशी वेलची पावडर ही इथे वरती मी ॲड केलेली आहे. गोडाधोडामध्ये ना वेलची पावडर ही कधीही शेवटी ॲड करायची, त्यांनी त्याचा स्वाद अगदी छान त्याच्यावरती वेलची पावडरचा राहतो. तर बघा आता सर्व मिश्रण, आता साखर थोडी उकळू द्यायची आहे. एक साधारण 5-1 मिनटं उकळल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली खीर ही थोडी दाटसर झालेली आहे आणि थंड झाल्यानंतर तर ही खीर अजूनच दाट होऊन जाते. तर बघा सुंदर अशी ही खीर चवीला लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. एकदम पटकन झटपट होते आणि चवीला तर अप्रतिमच लागते. तर बघा अशी मी एका वाडग्यामध्ये बाउलमध्ये आता ही खीर काढून घेतलेली आहे. नक्की एकदा या प्रकारे करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.